आवाज बसणार नाही, पण हे आहे स्वित्झर्लंड मधील एक ट्रेन स्टेशन. आम्ही स्वित्झर्लंडच्या या भागात थांबलो होतो. प्रोनाऊन्स करणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळे इथे नाव मेन्शन केलेलं आहे. हे ट्रेन स्टेशन जवळपास जास्तीत जास्त लाकूड यूज करून बनवलेलं होतं. इथे लिफ्ट आहे, त्यामध्ये सुद्धा लाकडाचा वापर केलेला आहे. रूफ लाकडाचा आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लाकडांनी बनवलेल्या आहेत. खूप छान वाटत होतं इथे येऊन. मी वाट बघत होतो आमच्या ट्रेनची. आम्ही निघालेलो होतो ग्लेशियर 3000 कडे. स्वित्झर्लंडचं एक माहिती होतं की खूप छान निसर्ग आहे, पण खरं सांगू का, हे ट्रेन स्टेशन पण एवढं सुंदर होतं आणि खूप छान बनवलेलं आहे. एकदम ट्रॅडिशनल स्टाईलनी बनवलेले आहे. इथले घरं सुद्धा, मोस्ट ऑफ द घरं सुद्धा असेच आहेत, लाकडाचे बनवलेले आहेत, कारण यांच्याकडे लाकूड खूप अवेलेबल आहे ना, सगळी जंगलच आहे तिकडे. अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे हे टॅप सगळीकडे अवेलेबल आहेत. जिथे जावं तिथे ना असे टॅप वॉटर आहे आणि ते पाणी पिण्यालागी सुद्धा असतं. त्याच्यामुळे जरा अजूनच सोयीस्कर होतं सगळ्यांसाठी. आमची ट्रेनला थोडासा वेळ होता म्हणून इथे बसलो आणि इथे पॅसेंजरला बसायला एक छान सोय केलेली होती. हे पण काच आणि लाकडापासून बनवलेलं होतं. म्हणजे थंडीच्या दिवसात किती छान वाटत असेल इथे बसायला. अजून स्वित्झर्लंड खूप फिरायचे. काही टिप्स हव्या असतील, काय अजून स्वित्झर्लंडचे गुणगान ऐकायचे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.